श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहीममधल्या 1652व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर 2024। आज बली प्रतिपदा, दीपावली पाडवा। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 27/3/1993, बैठक क्रमांक 158। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा। यावेळी भक्तांशी सद्गुरूंनी केलेल्या हितगुजाचा भाग 13वा। या भागातील पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, यंदा गाणगापुरात येण्यासाठी उशीर झाला आहे। 4 तपानंतर असा खंड जरी पडला असला तरी श्री गुरूंच्या जन्मोत्सवास येण्याचा आनंद मिळाला आहे। आता हे 50वे वर्ष सुरू आहे। भांडे तापून तापून काढले आहे, सोने तापून तापून त्याचा कस काढला आहे। आता अगदी 100 नंबरी सोने तयार झाले आहे। देवाला त्याची स्तुती स्तवन केले की खूप आवडते। गुरुचरित्रातही कुष्ठरोग्याला हेच त्यांनी सांगितले आहे की तू माझी स्तुती कर, मी तुझे कष्ट काढून घेतो। इथे गाणगापुरात मंदिराभोवती पिशाच्या अंगात शिरलेली माणसं, स्त्रिया गाणी म्हणताना दिसतात, ते योग्य नाही। पिशाच कधीही गाणी म्हणत नाही। इथे फोटो काढणारी माणसे खूप आली आहेत। त्यांना एकच सांगायचे आहे की तुम्ही साधू असलेल्याचेच फोटो काढा, जे साधू झाले आहेत त्यांचा फोटो काढू नका। आमच्या सारख्यांची प्रज्ञा जागृती झाली की हळूहळू बोलण्याला वेग येत असतो। एकदा वेग आला की मनात काहीही शिल्लक ठेवावेसे वाटत नाही। समोरची माणसं कोण आहेत हेही पाहत नाही। काही वेळेला कोणीही नसताना झोपेतही प्रज्ञा जागृती होते। प्रज्ञा जागृत झाली की ती समजून घेणारी माणसं जवळ हवी असतात। प्रज्ञा जागृत झाल्यावर समोर नुसता टेप रेकॉर्डर ठेवून एकट्याने बोलून ते ध्वनिमुद्रित करता येत नाही। प्रज्ञा जागृत झाली की समोर भक्त किंवा श्रोता असण्याची खूप गरज असते। जिवंतपणा समोर दिसल्यावरच प्रज्ञाद्वारे अनेक विषय हाताळले जातात। विज्ञानाची ही माहिती तेव्हा आम्ही देऊ शकतो। समुद्राच्या लाटा कशा येतात, मोठी जगबुडी लाट कशी व कधी म्हणजे किती काळाने येणार आहे, त्याची उंची किती असेल हे आम्ही त्या काळातच कोणत्याही वैज्ञानिकाला न विचारता सांगू शकतो। प्रज्ञा जागृत झाली की आमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात, रूप बदलत जात असते। अशा वेळी कोणी बोलताना मध्ये अडवले किंवा काही प्रश्न विचारले तर खूप राग येतो। एकाच विषयावर आम्ही वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या वेळी देत असतो। हे सर्व प्रज्ञा जागृतीनेच घडू शकते। श्री अक्कलकोट स्वामी, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगावचे हे सर्व थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले। हे सर्व सारख्याच दर्जाचे होते। हल्ली यांचे मठ तसेच मंदिरे समाजात बांधली जात आहेत। हे संत पुन्हा कोणालाही अनुभवाला येणार नाहीत। लोक गतानुगत असतात। श्री गोंदवलेकर स्वामी मात्र अवतारी पुरुषांपैकी प्रातस्मरणीय व्यक्ती होऊन गेले आहे। तुम्हा कोणालाही ईश्वर दर्शन होणार नाही हे निश्चित आहे। तुमच्या मनातील इच्छा जरी पूर्ण झाल्या तरी तुमच्यासाठी ते पुरेसे आहे। तुम्ही या देहावर विश्वास ठेवा। मी जे सांगत असतो ते नीट ऐका। त्यातील एक शब्दही वाया जाऊ देऊ नका। भक्ती वाढवा। भक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे कठोर अंतःकरण मृदू होते, अंगाला कंप सुटतो। दुसऱ्याचे दुःख पाहिले की डोळ्यात अश्रू येऊ लागतात। प्राणायाम ध्यान करणारी माणसं मृदू होतात। रंग पाहिल्यावरच रंगाची कल्पना येते, तसेच ईश्वराचे रूप आहे। भगवंताच्या रूपालाच खरे महत्व आहे।
भगवंताच्या रूपाला जर योग्य मान दिला नाही तर त्याला भ्रमिष्टच समजावे. कोणीही त्या शक्तीशी गैरवर्तन केले की त्याची नोंद ही होत असते. त्यामुळे पुढे त्याला शासन हे आलेच. पूर्वी आश्रमात बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांना राहण्याची परवानगी होती, परंतु ती आता बंद करावी लागली आहे. आश्रमात राहिले की आमच्या शिस्तीप्रमाणे मर्यादा सांभाळून भक्तांना तिथे राहावे लागते. ते काही हल्लीच्या भक्तांना शक्य होत नाही. हल्ली माणसं लॉजवर उतरतात, तिथे पैसे देऊन कसेही राहू शकतात. त्यांना तशी सवय लागल्याने त्यांच्या आचारांवर बंधन राहत नाही. आश्रमात राहण्याची कोणाला परवानगी दिली की या सर्व गोष्टींचा विचार करावा लागत असे. सेवेकरांना फक्त राहण्याची परवानगी दिली आहे. त्यांनी सुद्धा मर्यादा सांभाळणे आवश्यकच असते. माझे सर्व सेवेकरांवरही लक्ष असते. कोणी काही गडबड केली तर त्यांनाही त्यातून सुटका नाही. संस्थेचे ट्रस्टीजही कधी परगावरून आले तरी त्यांना आश्रमात राहण्याची परवानगी नाही. दर्शनाला, तीर्थप्रसादाला तुम्हाला सर्वांना यायला परवानगी आहे. मध्यंतरी एक भक्त 13 जणांना त्याच्याबरोबर घेऊन बाहेरगावाहून दर्शनाला आला होता. तेव्हा त्याला नेहमीप्रमाणे आश्रमात उतरायला परवानगी दिली, परंतु त्या दिवशी तसेच रात्रीही आश्रमात सर्वांना त्यापासून खूप त्रास झाला. त्यांच्या गप्पा, हसणे, खिदळणे या सर्व गोष्टींमुळे असा कडक निर्णय घ्यावा लागला. काही दिवसांनी लक्ष्मी मंडपाचे काम पूर्ण होईल. ते पूर्ण झाल्यावर तिथे कदाचित बाहेरगावच्या भक्तांना उतरण्याची परवानगी देऊ. अजून ते काही निश्चित नाही. भक्त दर्शनाला येताना नेहमी वेगवेगळी मोठी लटांबरं घेऊन दर्शनाला येत असतात. हेही काही योग्य नाही. आता आपल्या नगरच्या श्री दत्त देवस्थानाचा व्याप वाढू लागला आहे. 1995 सालानंतर कार्याला आपल्या भरपूर गती येईल. तुम्हाला असे स्वस्त बसता येणार नाही. आपल्याकडे नोकरीत असलेले खूप भक्त निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत व काही निवृत्त याआधीच झालेले आहेत. अशा भक्तांनी आपल्या देवस्थानची सेवा करण्याकडे वृत्ती वाढवली पाहिजे. आश्रमात नवीन सेवेकरी भक्तांच्या मधून येऊ लागलेले आहेत. त्यांनी जुन्या सेवेकरांशी पटवून घेऊन आश्रमाच्या कार्यात सहभागी व्हायला पाहिजे. आता सुद्धा आश्रमात प्रत्येक सेवेकराला त्याचे काम वाटून दिले आहे. दुसऱ्याने त्याच्या कामामध्ये काहीही बघण्याची गरज नाही. अंतर्गत काम करणारे व बाहेरचे व्यवहार पाहणारे असे 2 भाग करून टाकलेले आहेत. त्यामुळे सर्व कामं सुरळीत पार पडत असतात. मी आता सुद्धा कोणत्याही कामात लक्ष घालत नाही. सर्व सेवेकरी दिलेली सर्व कामे व्यवस्थित पार पाडत असतात. आता पुढील काळात फक्त उरलो उपकारापुरता असे चित्र दिसेल. आता पुढील काळात सभोवताली योग्य शिष्यच असावे लागतील. काही वेळेला आमच्या सांगणे खूप असते. शिष्य वर्गाला ते सर्व न सांगताही कळावे लागते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.